आहे तो डीजे मुक्तीसाठी मोर्चा आणलेला आहे, कसं पाहता याकडे? बघा, आता सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघाची शिखर समितीचे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते आणि तसेच डीजे मुक्त सोलापूर कृती समितीचे पदाधिकारी पण होते. मला वाटते की जवळपास 80-90 लोक आले असते. त्यांच्यासोबत पॉझिटिव्ह चर्चा झाली. त्यांना मी सांगितलं की हे 2 भाग आहेत, त्यामध्ये वेगवेगळे जे मंडळ आहेत जे उत्सव साजरा करतात त्यांच्या पण भावना आहेत, दुसऱ्या बाजूला कायदा पण आहे. 30 तुमचे जे डेसिबल आहे, किती डेसिबलच्या नॉइज अलाउड आहे, तो ऑलरेडी कायद्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. तसेच बेस यूज ना करण्याबद्दल पण कायद्यामध्ये उल्लेख आहे. सिटीमध्ये जे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो मुख्यतः पोलीस कमिशनर साहेबांच्याकडे आहे. त्यांच्याशी पण माझ्या बोलणं झालेलं आहे. 21 तारीखला एक आम्ही बैठक ठेवणार. त्यामध्ये जे लोक आज माझ्याकडे ज्येष्ठ नागरिक संघटना आणि डीजे मुक्त सोलापूर कृती समितीचे जे पदाधिकारी होते त्यांचे काही प्रतिनिधी, 10-15 प्रतिनिधी, आणि तसेच जे वेगवेगळे मंडळ आहेत जे ॲक्च्युली उत्सव साजरा करतात, डीजेचा वापर करतात, त्यांचे काही प्रतिनिधी आम्ही बोलू. एकच बैठकमध्ये आम्ही एक चर्चा करू आणि त्या चर्चामधून आम्ही काहीच ना काही चांगला एक मार्ग काढू. चला ठीक.